नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, शंकर पाटील सरांचा वळीव हा कथा संग्रह आता आपण पाहत आहोत. यातील नाटक ही कथा आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी एक नम्र विनंती, अशा छान छान आणि सुंदर सुंदर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी लगेच पुस्तकांची दुनिया या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबमुळं मला अशा छान छान साहित्य कृती वाचायला खूप प्रोत्साहन मिळते. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा व तुमची मते, अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. लक्ष्मीच्या देवळातला तटाचा मोठा दरवाजा बंद होता. तोंडापुढच्या पिपरणीच्या झाडाला बत्ती टांगली होती. पारावर चौघडा वाजत होता. जवळच तिकिटांची पुडकी टेबलावर मांडून दोन माणसं खुर्च्यांवर बसली होती. 5-25 पोरांची त्यांच्या भोवती मिठी पडली होती. बत्तीच्या उजेडात त्या दरवाजातच दर्शनी उभा राहून ठेवलेला एक फळा दिसत होता. रंगीत खडूंनी बरबटलेल्या त्या फळ्याकडे काही पोरं नुसतीच टक लावून बघत होती. काही अक्षरं लावण्यात गुंगली होती. काही त्यांच्या मोठ्यानं अर्थ लावित होती. एक एक अक्षर तुटक वाचून झाल्यावर मग एका दमात तो शब्द मोठ्यानं म्हणत होती. मजा होती. गणगटाचा चिंचाचा गोळा लावून तो तोंडात रवी फिरवल्यासारखा फिरवत राहावा तशा मजेनं ती पोरं चौघेत उभी होती. बत्तीचा तो भगभगीत उजेड बघून रानात निघालेला रामा लवार भाल्याची काठी टेकत देवळापुढे आला. पिपरणीच्या पारावर उभा राहून थोडा वेळ त्याने चौघड ऐकला. त्यातली चव गेल्यावर मग तो फळ्याकडे आला. फळ्यापुढच्या कोंडाळ्यात शिरून पोराला म्हणाला, "का र, काय लिहू रे हे?" पोरग म्हणालं, "वाचून बघ की." "मला वाचायला आलं असतं लेका तर तुला कशाला विचारलं असतं." असं म्हणून त्यानं दुसऱ्या पोराला, "काय र, तमाशा हाय वय?" "नाही, नाटक आहे." "कोणचं?" "पुराणी का ऐतिहासिक?" "स्वतंत्र, सामाजिक आहे." लवार चकित झाला. म्हणाला, "म्हणजे र कसलं? बघितल्या बिगर तरी आम्ही काय सांगाव तुला?" "आर पर त्याला नाव गाव शेंडा बुडका का हाय का नाही?" "काय गा, नाव काय नाटकाचं?" "पायाचा दगड." लवाराला ह्या नावाचं पोट भरून हसू आलं. हसून दमल्यावर तो सुताराच्या गणाला म्हणाला, "आर, पार्टी कोणची हाय?" "गावातलीच हाय." त्याला आणि हसू फुटलं. इकडे हसता हसता त्याला हातातला भाला मजेनं एका पोराच्या पोटाला लावून विचारलं, "आर, ते काय लिहलंय ते वाचून तर दाव." भाल्याचं फळ पोटाला लागताच त्या पोरानं बेडकागत टणकन उडी मारली आणि लांब जाऊन ते म्हणालं, "आयला, पोट फाडतोस काय माझं?" मग लवारानं गणा सुताराच्या पाठीत एक बक्कन बुक्की घालून म्हटलं, "अर, वाच की ते." सुताराचा गणा धडा वाचावा तसा ते बोर्ड वाचू लागला. आज रात्री 10 वाजता वडगाव मुक्कामी वडगाव नाटक मंडळींनी बसवलेला खास संगीत 3 अंकी 100% विनोदी पायाचा दगड या नाटकाचा प्रयोग लक्ष्मीच्या देवळात अवश्य पहा. याल तर हसाल, न याल तर फसाल. प्रमुख पात्रे व भूमिका: चंद्रकांत, भीमगोंडा पायगोंडा पाटील, बाबासाहेब, अन्नू वड्ड, रावसाहेब, विनोद मूर्ती सरवण्या मांग, डॉक्टर गायतोंडे, मल्लप्पा राजाराम हत्ती, रामागडी, धनाजीराव शिर्के, माई, कुलकर्णी मास्तर, सरला, दगडू दगडू न्हावी, सुषमा, प्रश्नचिन्ह. दिग्दर्शक आण्याबा परीट. गणा वाचत होता आणि लवाराची हसून हसून मुरकुंडी वळत होती. शेवटचं परटाचं नाव ऐकून त्याला बेजानं हसू फुटलं. ते पोटात मावाना तसं आपलं पोट धरून तो मटकन खाली बसला. दोन्ही पाय पसरून ढुंगणावर बसला आणि आभाळाकडं तोंड करून खदाखदा हसला. हसू आवराना तसं तिथनं उठला आणि बाजूला पळाला. लांब जाऊन एकटाच गाढवागत उभा राहिला. त्या तटाच्या आतला बत्तीचा उजेड वर आभाळाला जाऊन भिडला होता. आत गोमगाला चालला होता. मोठ्या दरवाजात त्याला एकदा परटाचा आण्याबा दिसला तसा लवार जागचा हल्ला. त्या दारावर येऊन धडक देत तो म्हणाला, "आगा ए, दार उघड की."
आतनं आवाज आला. कोण हाय? म्या हाय म्या, लवाराचा रामा. काय काम हाय? आण्याबाला भेटायचं हाय का? तो आता कामात हाय. काय का सांगायचंय ते सांग मला. असं म्हणून त्यानं किंचित दार उघडून फटीतनं तोंड बाहेर काढलं. तसा लवार आत घुसला. आडदांडपणानं रेटत आत गेला. लवाराबरोबर दारावरचं ते पोर हमरी तुमरीवर आलं. तवर दारावर आणि एक घोळका आला. लवाराला सोडून देऊन त्यानं चलाखीनं दार दडपलं आणि आतनं कडी लावून घेऊन ते देवळात पळालं. घोंगडी आडवी बांधून जिथं रंगपटाची खोली तयार केली होती तिकडे ते गेलं आणि त्या गोमगाल्यात आण्याबाला शोधू लागलं. त्या एकानी टीसभर रंगपटात कुणाची तोंड कुणाला ओळखू येत नव्हती. जो तो आपल्याच नादात गर्क होता. 2 रंगवलेली पात्र लालभडक तोंडाने इकडे तिकडे फिरत होती. बाकीची पोरं खुळ्यागत त्यांच्या तोंडाकडे टक लावून बघत होती. जरा कच्ची पात्र आपली भाषणं जोरजोरानं पाठ करत होती. एका कोपऱ्यात बत्तीजवळ मेकअप मास्टर पात्रांची तोंड रंगवत होता. त्याच्या त्या रंगकामाच्या करामतीकडे काही पोरं घोळक्यानं बघत होती. मांडी घालून देवागत गप बसली होती. काहींचं चित्त त्या उघड्या रंगाच्या पेटीकडे होतं. एवढ्या बारीक नजरेनं बघूनही ती कला काही समजत नव्हती. तो एक मोठा मजेशीर जादूचा खेळवेश दिसत होता. अजूनही पोशाख येत होते आणि ते येतील तसे त्यावर टाकले जात होते. त्यात रंगबिरंगी पातळ होती, कोट होते, इजारी होत्या, सगळं होतं. एकमेकात गुतापून ते गेलं होतं. आण्याबा ते पोशाख नीट लावत उभा होता. तसे ते दार दडपून आलेलं पोर घाईनं म्हणालं, आण्याबा, काय र? ते पोर समोर आलं तसं आण्याबा खवळला. ओरडून म्हणाला, अर दार सोडून इकडं कशाला आलास? सगळी हितच कशाला मरतात काय कळत नाही? मेकअप मास्टर निमताला टेकला होता. तोही आपलं काम थांबवून केविलवाण्या स्वरात म्हणाला, आण्याबा, आता काम पुरं झालं बाबा. आण्याबा हबकला. त्याच्याकडे आश्चर्यानं पाहत म्हणाला, का हो, काय झालं? भोवतालच्या पोरांकडे बोट दाखवून तो म्हणाला, आता ही जत्रा बघा की. ह्या गोंधळात माझं काहीतरी चित लागल का नाही बाबा? एक जण बाटली उचलतोय तर एक जण पावडरचा डबा उचलतोय. ह्यातनं मला काय काम निभायचं नाही बघा. आण्याबा विंचवागत तरातरा तिकडे गेला. दात चावून राग गिळला आणि हात जोडून त्या पोरांना म्हणाला, ए माझ्या बाबांनो, उपकार करा आणि त्या बाहेरच्या आवारात जाऊन बसा. हात जोडतो तुम्हासनी, उठा उठा. आण्याबाची ही विनंती ऐकून जरा हालचाल झाली. अगदी तोंडाजवळ तोंड नेऊन बघत होती ती पोरं जरा मागं सरली आणि ती मागं सरली तशी मागची पुढं घुसली. मगाशी आलेलं ते पोर अजून तसंच उभं होतं. त्याला बघून आण्याबा पुन्हा खवळला, का र? जा की दारावर. म्या नाही बा. का र? माझं कोण ऐकत नाही तिथं. दाबून माणसं आत घुसल्यात. कुणाला सोडा आणि कुणाला नाही. तवर एक जण ओरडत आला, आण्याबा कुठं हाय? आण्याबा कुठं हाय? काय, मी इथं हाय की. चायला 56 हाका मारल्या तरी कुणी दार उघडायला तयार नाही. शेवटाला भीत चढून वर उडी टाकून आत आलो. ही घ्या 3 पातळ. साहेबी टोपी कुठं गावली नाही बाबा. लय हिंडलो. आईला पाय दुखायला लागलं. असं म्हणून त्यानं शर्टाच्या गुंड्या सोडल्या आणि गळ्याभोवतीचा घाम पुसत तो उभा राहिला. तशी आण्याबानं गुलाब हेरवाड्याला हाक मारली. हेरवाड्याचा गुलाब स्टेजवर सुताराला मदत करीत उभा होता. ते काम सोडून धावपळीनं तो आण्याबाकडे आला. त्याला आल्या आल्या आण्याबा म्हणाला, ही तुझी कसली अवस्था? काय झालं? ही बघ माणसं किती आत चालल्या ती. हाकलतो की सगळ्यासनी. आधी दारावर एक नेटका माणूस उभा कर. तसा शेजारीच अंग चोरून उभा राहिलेला रामा लवार समोर जाऊन म्हणाला, म्या राहू का दारावर? हेरवाड्या बोलला, मा विचारतोस काय त्यात? जा उभा राहा जा. एक माणूस आत सोडू नको बघ. लवार लगबगीने हातात भाला खेळवत दारावर जाऊन उभा राहिला. नजर चुकून आत घुसलेली माणसं घोळक्या घोळक्यानं आत हिंडत होती. काही नुसतीच उभी होती, कोण कामात असल्याचा आव आणत होती. हिकडनं तिकडं आणि तिकडनं इकडं करणाऱ्या ह्या माणसांना बघून हेरवाड्या ओरडून म्हणाला, बिनकामाची माणसं आधी बाहेर व्हा बघू. आपल्या मनानं बाहेर व्हा, नाहीतर अपमान होईल. चला व्हा बाहेर. त्या आवारातल्या माणसांनी हेरवाड्याचं बोलणं चित्त देऊन ऐकलं, पण कोणच जागचं हालायला तयार झालं नाही. कोण पाय काढायला तयार नाही.
हे बघून हेरवाड्या आण्याबाला हळू आवाजात म्हणाला, आता जी आत आल्या त्या आता सुद्यात. उगा निष्कारणी तंटा नको, नाहीतर खेळ उभा राहायचा नाही आणि बाहेरनं दगड यायची. आण्याबा म्हणाला, बघ बाबा, मला तर काय सुचना झाले. मला तर कुठं सुचतंय. तो फ्लॅट कसा उभा करायचा हे 3 तास झालं कळना झाले. मागं धरणं तीच कुस्ती चालली. आणि हे सुतार काय करते? कशाचं सुतार? सुतार का अत्तार? काय झालं आता त्याला? काय सांगू तुला? अरे त्याला धड खिळबी मारायला जमनत. 10 जागी हागून ठेवले. आण्याबानं बजावलं, काय बी कर, पर 10ला म्हणजे 10ला नाटक सुरू झालं पाहिजे बघ. ते म्या बघतो. कापड सगळी आली नव? कुठली सगळी? एक हाय तर दुसरं नाही. काय नाही? अजून साहेबी टोपी नाही. हिरोला लोकरीचा डेरस नाही. हिरोईनला जॉर्जेटची 2 लुगडी तर नकोत का? कुठं आलं हे सगळं? अरे नाना कुलकर्ण्याकडं गावात नाही कापडे आणली. मग ते आणाय काय आता म्या जाऊ? आता तर 8 वाजलं. अवघी 2 का 3 पात्र रंगली. मग बसायचं होतं रंगाय लवकर. आण्याबाला हे सहन झालं नाही. ते भडकून म्हणाला, गुलब्या, आता मी बोलावं तर तुला वाईट वाटेल. एक बत्ती तर होती का इथं मागा पातूर? ही सारी व्यवस्था कुणी करायची, तू का म्या? अरे मी तर किती ठिकाणी मरणार. मग हे आधी अंगावरच घ्यायचं नाही. हे ऐकून हेरवाड्यानं मान खाली घातली आणि तो नाराजीनं म्हणाला, म्हणजे हे सगळं पुढं होऊन करतो ते झाक मारून झुणका खाल्ल्यागतच म्हण की. स्टेजवरनं सुतारानं हाक मारली, ए गुलाब हेरवाड्या, अरे आलो आलो, असं म्हणून तो तिथंच उभा राहिला. तशी आणि हाक आली, अरे आण्याबाला घेऊन जरा इकडे ये. मग ते दोघं त्या स्टेजकडे गेलं. दगड मातीनं तात्पुरतं कमरे एवढं उभं केलेलं ते स्टेज अजून रिकामच होतं. चारी बाजूंनी वासे आणि एरवळाच्या उंच काट्या तेवढ्या उभ्या होत्या. समोरच्या बाजूला बत्त्या टांगायला एक वासा आडवा बांधला होता. बोडक्या म्हशीगत दिसणार ते भुंड स्टेज बघून आण्याबा कळवळून म्हणाला, अरे कवारं उरकायचं हे सगळं? गुलाब तसा धीरवान पुरुष होता. सहज बोलावं तसं तो म्हणाला, आत्ता होईल की. लय झालं तर 10चं 11 वाजतील. पर नाटक व्हायचं थांबतंय वय. ते दोघं जवळ आले तशी सुतारानं हत्यारं बाजूला ठेवली आणि जवळच एक पिचकारी सोडून तो म्हणाला, बत्तीची झळ प्लॉटला लागल असं म्हणत होता नव्ह का? आता त्याचा बंदोबस्त करून टाकला बघा. काय केलंस? तोंडचं 2 प्लॉट हातभर कापून काढलं वरनं. लढाई मारल्याच्या आवेशात त्यानं पुन्हा विचारलं, कसं काय, झाक झालं की नाही? कापलेले प्लॅट खाली आडवे पडले होते. मुंडकी उडवल्यावर धड दिसावं तशी कळा त्यांना आली होती. सुताराचा हा पराक्रम बघून आण्याबा डोकाला हात लावून खाली बसला. इवळून म्हणाला, अरे येड्या सुतारा, हे काय केलंस र? आण्याबाकडं शिफारस मिळवायला गेलेला सुतार तोंड वाकडं करून बसून राहिला. झोपलेल्या माणसाला हलून जागं करावं तसं त्याला हलवून हेरवाड्या म्हणाला, अरे प्लॅट कापलंच तरी कसं? तुझ्या बाचा होता काय तो? आण्याबा खाली मान घालून बसला तो तसाच. त्याला काय सुचना. हेरवाड्या तोंडाला फेस येतोवर तंतनू लागला तशी सुतारानं आपली हत्यारं गोळा केली आणि काखोटीला मारून तो उठला. अरे कुठं र निघालस? एक नाही 2 नाही, न बघता सुतार पुढंच चालला. मग हे दोघही उठले. त्याला अडून म्हणाले, अरे असं कसं काय? सुतार तंबून म्हणाला, सोडा मला, माझी वाट अडवू नका. चुकलं बाबा. मग तर झालं. मला हे जमायचं नाही. एखाद्या शाण्याला बोलवा आणि काम करून घ्या. आण्याबा त्याचा हात धरून म्हणाला, अरे चुकलं की आमचं. चल माग फिर. फुकट राबायचं आणि वर तुमचं बोलून घ्यायचं होय? कोणच्या देवाने सांगितलं हे? जवळ उभा राहिलेला हेरवाडा त्याच्या पुढे गेला आणि खाली वाकून त्याच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, बोललो शान खाल्लं. पुण्यांडावर तोंडावरनं शबूत काढला तर मोजून 5 पायतानं मार. सुताराला दया आली. तो न बोलता माघारी फिरला. गुंडाळून काकोटीला मारलेली हत्यारं त्यानं पुन्हा सोडली आणि मनाला येईल तसा एक एक फ्लॅट उभा केला. खडाखडा खेळ ठोकत राहिला. त्याला काही सांगायची सोय राहिली नाही. त्याच्या मदतीला उभा राहिलेला हेरवाड्या तोंडचं पाणी पळायला घाबराहून ते करतोय ते बघत नुसता उभा राहिला. पोटात डसमळून आलं तरी त्यानं तोंड उघडलं नाही. आण्याबा तिथनं उठला ते रंगपटात जाऊन डोकं धरून बसला. त्याला बघताच मेकअप मास्टर काम सोडून म्हणाला,
आण्याबा, काय जरा बघा की आमच्याकडं. बसल्या बसल्यास तो म्हणाला, काय बघू? 2 तास झालं रंगवाय लागलोय राव, तर अजून चहाचा एक घोट मिळाला नाही. चहा मागवा राव. त्याच्या चहाची व्यवस्था करून आण्याबानं खिशातून एक बिडी काढली आणि ती पेटवून तो शांतपणे झुरके घेत बसला. तोवर दारावरचा रामा लवार घाईघाईनं आत आला आणि म्हणाला, आण्याबा, माणूस बेजान गोळा झाले बघा. आता काही ऐकत नाही, सोडू का त्यासनी आत? अरे अजून कशात काय नाही आणि तू माणसं कशाला सोडतोस? ती काय ऐकतात वय? एकच काय नाही, जा दारावरनं हालू नको. लवार दारापर्यंत गेला आणि पुन्हा माघारी आला. आण्याबा, ए आण्याबा. का र? पाटलांच्या घरची मंडळी आलत. मग त्यासनी आत सोडून हवं? आण्याबाला कोडं पडलं. काय करावं हे कळना झालं. आता घ्यावं तर एक, न घ्यावं तर एक. अजून स्टेज उभं राहिलं नाही, पात्र रंगले नाहीत. आण्याबा गप उभं राहिलेलं बघून तो पुन्हा म्हणाला, मग काय करू सांग बघू. बिडीचा एक भक्कम झुरका घेऊन तो म्हणाला, तिकीट तर काढल्यात ना हो त्यांनी. लवार हसून बोलला, खुळा का शाना राव तुम्ही? पाटील माणसासनी तिकीट काढायला होता वय? मग खेळ होईल का तुमचा? आण्याबा पुढचं न ऐकता जोरानं म्हणाला, जा जा, सोड जा त्यासनी आत आणि पुढच्या जाजमावर बसव त्यांना. लवार गेला आणि 10-15 बायका आणि 20-25 बारकी पोरं आत आली. पाटलीनबाई सगळी गल्लीच आपल्या संघ आणली होती. त्यांना बघून आण्याबानं एक बिडी पेटवली आणि तो गुमान रंगपटात गेला. त्याच्या मागोमाग ती बारकी पारकी पोरं धावत धावत त्या रंगपटात घुसली. त्यातली काही त्या स्टेजकडे गेली आणि काही सुताराच्या पायात घुटमळू लागली. कोणी खाली पडलेले मोळे उचलून खिशात कोंबू लागले. काही त्या रंगीत प्लॅटवर बोट फिरून बघू लागले. रंगपटात मेकअप मास्टरच्या भोवती माकडागत सगळी गोळा झाली. गळ्यात गळा घालून बघू लागले. शाळेत मास्तरला प्रश्न विचारलागत त्याला विचारू लागले. काही शहाणी पोरं आपलं ज्ञान दुसऱ्याला करून देऊ लागली. पाटलाच्या पोराचं ध्यान वर आडव्या बांधलेल्या दोरीवरच्या कपड्यांकडे गेलं आणि ते कपडे विस्कटून मोठ्यानं म्हणालं, ए पोरानो, आमच्या अक्काचं लुगडं बघा हे. आमच्या आईचं बी आणलंय की. असं म्हणून दुसरं पोरग धावलं. आमच्या दादाचा कोट आहे का त्यात? असं विचारून ते तिसरं पोरग कोट शोधू लागलं. तशी एका अंगानं दोरी खाली आली आणि सगळी कापडं उभ्यानं ढासळली. आण्याबा ओरडला, ए पोरानो, चला बाहेर व्हा, आधी बाहेर व्हा. पोरं जागची हालनात तसा तो उठला. एका अंगानं सगळी पिटाळू लागला. जाता जाता एका पोरानं त्या पाटलाच्या पोराला सांगितलं, ते बघ ते पाव. कुठं र? तो काय तो खुर्ची हाय. ती सगळी पोरं बाहेर हाकलून आण्याबा आत आला. तसा रामा लवार पळत येऊन म्हणाला, नाना कुलकर्णीची माणसं आलत. आण्याबा फुकट तावला. ओरडून म्हणाला, मग काय करू? त्यासनी आत सोडून हवं? जरा थांबा बाहेर म्हणा, नाटक काय संपत नाही तवर. ते म्हणतात आम्हाला आत सोडा, नाहीतर आमची कापडं परत द्या. आण्याबा खेकसला, सोड सोड, त्यासनी आत सोड. लवार गेला आणि अन्नू वड्ड आण्याबाकडे येऊन म्हणाला, साहेबी टोपी गावली नाही वय? नाही. आणि कोट पतलून? ते बी नाही. मग वड्ड इरगून म्हणाला, आयला, मग त्या कामात काय चव राहिली राव. ह्याचं बोलणं ऐकून इतर पात्रही गोळा झाली. हिरोची भूमिका करणारा भीमा पाटील रडव्या सुरात म्हणाला, आण्याबा आमचा डेरच गा. त्या लवशिनला उलनची पाटलून नाही आणि मग कसा शिन वाटणार त्यो. माझं काम सपशेल पडणार, सगळा चुतडा उडणार आमचा कामाचा. माझं राहू द्या, हिरोईनला जॉर्जेटचं लुगलं तर नको व्हायतावा. लालभडक तोंड रंगून बसलेला पाटलाचा शिर्या धमकीवजा बोलला, आण्याबा, जॉर्जेटचं लुगडं नसलं तर म्या नाही बा काम करणार. आण्याबाचं डोकं उठलं. त्या तावात त्यानं दोरीवरचे सगळे कपडे विस्कटले आणि नाटकातल्या स्वगतागत तो आपल्याशीच बोलू लागला. महिनाभर बोंबलतोय की बाबांनो कापडं जमवा, हिथं एकट्यानं काय जीव द्यायचा का? त्यो हेरवाड्या तर नुसता पळून खेळतोय, एक काम धड नाही. कापडं कापडं काय करता? एका तासात गोळा करतो म्हण. ह्याच्या बाण शिवून ठेवली होती का कापडं? आण्याबाचा पट्टा जोरात आला होता. पण मेकअप मास्टरनं मध्येच हाक मारली आणि तो बोलायचा थांबला. काय हो? म्हणून बघत राहिला. मेकअप मास्टर हसून म्हणाला, जरा इकडे या. काय?
तो जवळ गेला तसा मेकअप मास्टर म्हणाला, दाढी न करताच रंगवायचं वय ह्यासनी. रंगायला बसलेला शिर्के समर्थन करू लागला, अरे बाबा, कालच केली आहे दाढी, आता काय सांगावं ह्यासनी. मेकअप मास्टर म्हणाला, आणि पाहुणं मिशी कुणी काढायच्या? शिर्के निश्चयानं बोलला, म्या नाही बाबा मिशा काढणार. आई बा आहेत माझं. मिशा बोडल्या तर बा काय म्हणाल माझा, आणि मग हो कसं रंगवायचं? आण्याबा कळवळून म्हणाला, माझी आई पाया पडतो तुझ्या, जा लवकर जा, दाढी मिशा दोन्ही खरडून घे जा. अर जा की उठ. शिर्क्याचा धनाजी चुळबुळ करीत उठला आणि खालच्या पट्टीत सूर लावून म्हणाला, आण्याबा, माझ्या भूमिकेला मिशा आहेत ना व? हात की. मग मिशा बोडायचं काय कारण? त्या काढून दुसऱ्या लावायच्या. मग एवढी उसाबर करण्यापरस हायत त्यात का असं नका. तुला ते नाही कळायचं, तू आधी जा बघू. नाईलाजानं शिर्के निघाला. रात्रीचाच न्हाव्याच्या घराला लागला. मुळातल्या चांगल्या मिशा खरडून दुसऱ्या कशापायी लावायच्या हे कोड त्याला उलगडेना. तो गेला आणि तो केव्हा परत येणार याची काळजी करत आण्याबा बसून राहिला. तसा मेकअप मास्टर म्हणाला, आण्याबा, चहाचा दुसरा फेर येऊ द्या की राव. करतो व्यवस्था, जरा थांबा. मेकअप मास्टरनं पुन्हा विचारलं, ह्याच्या माग नाटकं बसवलेत ना हो तुम्ही? बसवल्यात की. मग कसलं माहितगार हो तुम्ही? काय झालं? राव, चहाचा आदान इकडं सारखं चुलीवर चढल्याच पाहिजे. 100-150 कप तरी चा लागणार. असं दादा मागून कसं भागल? आण्याबाच्या काळजात भसकाच पडला. तो चहाच्या विचारात गडून गेला. तोवर बाहेर गल्ल्यावर बसलेला एक गडी आत आला. त्याला बघून आण्याबा म्हणाला, काय म्हणते इकरी? कशाची इकरी? काय झालं? अवघा 10-5 रुपयाचा गल्ला जमलाय. आण्याबानं उपाय सुचवला, अरे मग बाजा बाजवा की जोरात. कशाला? त्या बिगार लोक जमणार नाही. आण्याबा, माणसाचा तो तोडा नाही, सारं गाव सांडलंय बाहेर. परतिकीट काढाय नको होय त्यांनी. तेच विचारायला आलोय, 4 आण्याची 2 आण्याला तिकीट करायची काय? आण्याबा म्हणाला, मला काय विचारू नका, जावा त्या हेरवाड्याला सांगा, जावा त्याच्या विचारानं काय ते ठरवा. एवढ्यात लवार आला आणि म्हणाला, नाटकात काम करणाऱ्यांची माणसं यायला लागल्यात, त्यासने सोडून वाद. किती आहेत? माप 150 आहेत. आण्याबाचे डोळे पांढरे झाले आणि नाटकातलं एक एक पात्र येऊन सांगू लागलं, माझी 10 आहेत. दुसरा म्हणाला, माझी ईस सोडा बर का. आण्याबा एकदम ओरडून म्हणाला, जा सोड जा, सगळी येऊ द्यात. लवार गेला. गुलाब हेरवाड्या रणजीच्या तोंडानं येऊन उभा राहिला आणि म्हणाला, आण्याबा, मर्दा, पुढचा पडदा आज गावाना झालाय की र. हो त्याचा, असं म्हणून आणाबानं कपाळावर हात मारला आणि विचारलं, मग आता र घोंगडी जोडू का? अरे घोंगडी लई चित्र दिसतील. मग पालपट्ट्या बघू. काय सांगू तुला आता, असं म्हणून तो गप्पच राहिला. त्याला शांत बसलेला बघून मेकअप मास्टरनं पुन्हा एकदा आठवण करून दिली, अहो मेहरबान, चहा येतोय ना व? चहाचं बघा की राव काहीतरी. अहो चहा सांगितलाय, जरा दमानं घ्या की. असं म्हणून आण्याबा उठला आणि बाहेरच्या आवारात जाऊन गार वाऱ्याला उभा राहिला. तिथनं त्याला स्टेज दिसत होतं. स्टेजवर 5-25 पोरं नाचत होती. त्या पोरांना बघून भर पिकात जनावर घुसल्यागत त्याला वाटलं. तो तळतळून म्हणाला, गुलव्या, काय रे दंगा? कोण ऐकतंय वय तिथं? आणि काय प्लॅट उभा केलाय रे त्यो? आता काय चूक काढू नकोस. हाय हे धर्माचं मानून चालायचं बघ. मी बघतो त्या पडद्याचं काहीतरी. असं म्हणून हेरवाड्या स्टेजकडं निघून गेला आणि आण्याबा खाली बसून मातीत रेघोट्या ओढीत राहिला. लक्ष्मीच्या देवळाचं ते पटांगण माणसांनी खच्चून भरून गेलं. 10 वाजून गेले होते. गोमगाला वाढत होता. माणसं टोळक्यांनी गप्पा हाणत बसली होती. एक बिडी 10 जणात फिरत होती. बायका निष्कारणी कालवा करीत होत्या. मोठमोठ्यानं तोंड वाजत होत्या. काही आ करून आळस देत होत्या, तपकीर ओढून पेंग घालत होत्या. अंगावरची पोरं मध्येच किंचाळत होती. काही थानं तोंडात धरून गप्प होती. 10-12 वर्षांची पोरं मात्र हुदुल्या घालत होती. मधनं पळत होती. पाठ शिवून खेळत होती. पळता पळता ठेच काढत होती आणि लहर आली म्हणजे
शट्टू मारून कुस्ती खेळत होती. नाटक केव्हा का सुरू होईना त्यांना त्याची काळजी नव्हती. रंगपटात मात्र घायटा उडाला होता. तोंड रंगवलेली पात्र कोणी कपडे करून तयार होती तर कोणी ह्या परवेशाला म्या काय घालू असं आन्याबाला दहादा विचारत होती. 10 जणांशी 10दा बोलून त्या बिचाराचं तोंड दुखून आलं. स्त्री पार्टीचा मेकअप अजून चालला होता. हिरोईनला टोप घालून तयार केलं होतं. टोप घातल्यावर पाटलाचा शिद्या आण्याबाकडं आला आणि म्हणाला, आता लुगडं नेसल्यावर म्या कुणाला ओळखून येणार नाही नव? आण्याबा म्हणाला, नाही र, तू काळजी करू नगस. तुला पाटलाचा शिद्या असं कोण म्हणायचं सुधीक नाही. तरी शिद्यानं विचारलं, आमचा आबा आल्यात का हे बघितलं का? तोवर एक जण आत येऊन विचारू लागला, 10:30 वाजून गेलं, दुसरी घंटा देऊ काय? कोण घंटा देतोय तो? असं म्हणून आण्याबा खवळला. तसा तो बिचारा गुमान निघून गेला. तो गेल्यावर आण्याबा पुन्हा म्हणाला, सगळ्यांचा लांड कारभार नका इथं. आण्याबाचा ताव निवायच्या आत गावचे सरपंच तपकिरे आत आले आणि म्हणाले, कुठे हाय तो आण्याबा? काय म्या हित हाय नव? असं म्हणून तो पुढे आला. तपकिरे म्हणाले, कवासा खेळ सुरू करता? सुरुवात करा आणि मग वाटल्यास मध्ये विश्रांती घ्या की. आण्याबा म्हणाला, आता ह्यासनी पातळ नेशवले म्हणजे झालंच. तवर दुसरी घंटा तर द्या, म्हणजे धीर तर निघल. आण्याबा म्हणाला, बरं बरं देतो. जा र, कुणीतरी दुसरी घंटा द्या जावा. सरपंचाचं जाता जाता लक्ष स्त्री पार्टीकडे गेलं आणि बारीक बघून ते म्हणाले, आबा पाटलाचा शिद्या काय होय? होय शिद्याच. अरे पाटलाला पसंत कसं पडलं हे? असं म्हणून ते रंगपटातनं बाहेर पडले. दुसरी घंटा खणखणली. शिट्ट्या आणि आरडाओरड सुरू झाला. आरोळ्या उठू लागल्या आणि रंगपटात गोंधळ माजला. त्या गोंधळातच पाटलाचा शिद्या ज्याला त्याला विचारू लागला, आमचा आबा आलं नाहीत नव? आण्याबा ह्या गोंधळानं उरी फुटला होता. त्याला काही सुचेना म्हणून तो एका कोपऱ्यात जाऊन खाली बसला. तसा मेकअप मास्टर म्हणाला, आण्याबा, ह्या स्त्री पार्टीच्या छातीला काय हो लावायचं? ते पाव काय झालं? कुठलं पाव? त्या खुर्चीवर ठेवलं होतं की. मेकअप मास्टर हसून म्हणाला, ते व्हय, ते मगाशीच कुणी गप्प केलं बाबा. आण्याबा धांदरटागत नुसताच त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. खुळ्याची चावडी आणि मीराबाईची मशीद अशातली त्याची गत झाली. तो वर पाटलाचा शिद्या म्हणाला, आण्याबा, मला झंपर नाहीत की हो? आण्याबा ओरडून म्हणाला, अरे ती काय 56 पोलकी दोरीवर पडल्यात नव? डोळं फुटल्यागत असं काय रे तुम्ही वागायला लागलं सगळीजण? शिद्या केविलवाने स्वराने म्हणाला, माझ्या अंगचं एकवी नाही त्यात. तसा आण्याबा उठला, तरातरा स्टेजकडे गेला. त्याला बघून सामान मांडण्यात गडून गेलेला हिरवाड्या म्हणाला, हो त्याच्या. आण्याबा, अरे ते काचचं कपाट आणि एक तिजोरी लागते ना व इथं? आण्याबा फाडकन म्हणाला, ते राहू द्या खरं. आधी स्त्री पार्टीला पोलकी नाहीत वाटतं. जा आधी पोलकी पैदा कर जा. त्या शिद्याच्या मापाचं पोलका आण कुठून तरी. हेरवाड्याला घामच फुटला. रात्रीचे 11 वाजलेले. आता पोलकं आणायचं कुठून? कुणाच्या दारात जावं? तो म्हणाला, आता पोलकं कुठून रे आणू? मला काय सांगतो? वय खरं आहे तुझं, अंगावर जोखीम घेऊन चुकलो. असं म्हणून तो स्टेजवरनं खाली उतरला. विचार न करताच निघाला. चांगला दरवाजापर्यंत गेला आणि तिथनं परत येऊन म्हणाला, सगळं व्हय, पर त्या शिद्याचं माप कसं काढायचं? आण्याबा विचारात पडला. त्याला माप कसं काढावं हे एक तिडच पडला. बुचकळ्यात पडलेला हेरवाड्या म्हणाला, जातो 10-5 मोठी मोठी बघून आणतो गोळा करून. असं म्हणून तो धूम पळाला. तो गेला तसा आण्याबा पुन्हा रंगपटात आला. तो आत शिरला तसा एक जण त्याला म्हणाला, दाढी करायला गेलेल्या शिरक्याचं अजून पत्त्याच नाही बघ. आण्याबाच्या पायात कापरच भरलं. उभं राहायचंही होईना तसा तो खाली बसला. पात्रांचा दंगा उसळला होता. बाहेरून शिट्ट्या आरोळ्या आत येत होत्या. एवढ्यात सरपंच तावात येऊन म्हणाले, खेळ सुरू करता का जावं आम्ही? कशात खोळंबलाय तरी कशात? आण्याबा रणजित येऊन बोलला, जरा दम धरा, स्त्री पार्टीला पोलकीच नाहीत तर खेळ कसा सुरू करायचा? एवढ्यात हेरवाळ्या पळत येऊन म्हणाला, पोलकी नाही घावली, पर ह्यो भटीचा पांढरा फेट शर्ट आणलाय, हातपू दुमडून घालूया की, याला काय होते? सरपंचांनी घाई केली, मग काम भागलं नवं, तिसरी घंटा द्या बघू मग.
आण्याबा कष्टानं म्हणाला. अहो आता काय सांगायचं तुम्हाला, अजून एकाचा पत्ताच नाही. लगेच एकानं सल्ला दिला. तिसरी घंटा द्या, आला तर येऊ द्या, नाहीतर कटाप करा की तेवढं काम. सरपंच पुन्हा म्हणाले, द्या द्या, घंटा द्या आधी. आण्याबा लटपटत कापत उभा राहिला. एरवड्या म्हणाला, अरे त्या शिरक्याला बघ जा कुठं मेलाय तो. हेरवाड्या मोठ्या दमाचा माणूस होता. तो लगालाग बाहेर गेला. सरपंचही मग बाहेर पडले. रंगपटात जरा सामसूम झाली. तसा मेकअप मास्टर म्हणाला, आण्याबा तिसरी घंटा व्हायच्या आधी एक चहाचा फेर येऊ द्या. त्याला नेऊन चहाच्या हांड्यात बुडवावं असं त्याला वाटलं. इकडे नाटक खोळंबलंय आणि ह्याचा चहा वाजून जीव चाललाय. आता काय करावं तरी काय. शिट्ट्या जोरजोरानं ऐकू येऊ लागल्या. कान किटून गेले. त्या आरोळ्या जशा कानावर येतील तसा आण्याबाचा जीव खालवर होऊ लागला. तो बसल्या जागीच बसून राहिला आणि एकाएकी कुणीतरी म्हणालं, शिरक्या आला, शिरक्या आला. शिरक्या आला. आपण सगळेच त्याच्या अंगावर खळून उठले. कुत्री भुंकावी तसे ओरडू लागले आणि चहानं मिळालेला मेकअप मास्टर संथपणानं त्याचा थोबाड रंगू लागला. बाहेरच्या गोमगाल्यात जाण्याची आण्याबाला छाती होत नव्हती. तो त्या रंगपटात अस्वस्थपणानं फेऱ्या मारत होता. आवरा आवरा, कसं तरी रंगून मोकळं व्हा. शिरक्या आल्याची बातमी स्टेजपर्यंत पसरली आणि परस्पर तिसरी घंटा झाली. पालपट्ट्यांचा तो पडदा वाकडा तिकडा झुलत वर गेला. तसा स्टूलावर उभं राहून फोटो लावत असलेला सुतार गडबडीनं खाली उतरला आणि स्टूल आणि फोटो तिथंच टाकून विंगतनच चालाकीनं बाहेर पडला. पायपेटीतनं सूर निघाले, डग्गा घुमू लागला. तिसरी घंटा होताच रंगपटात गोमगाला उडाला. गोळीबार झाल्यावर माणसं वाट फुटेल तिकडं पळावीत तशी पात्र पळून खेळू लागली. दोरीवर टाकलेले कपडे पायाखाली आले. मेकअप मास्टरनं चहा पिऊन रिकामी करून ठेवलेली कप बशी जागच्या जागी ठार झाली. हातग्यात पोरींनी फेर धरावा तसा आण्याबाबू होती त्यांनी फेर धरला. तोवर एक जण कतरून ओरडलं, अरे वेंट्री आली, वेंट्री. कुणाची एंट्री आणि हे समजेना. आणि अशातच पाटलाचा शिद्या विचारू लागला, आबा आलेत का आमचं? आण्याबा ताऊन म्हणाला, शिद्या आले का तुझी एंट्री आली, जा पळ. पातळाचा गोळ सावर शिद्या स्टेजकडं पळ सुटला. शिट्ट्या कानावर आल्या तसा त्याचा निम्मा जीव गेला. छाती भात्यागत वर खाली होऊ लागली. नरड्यात काहीतरी अडकल्यागत झालं आणि त्याला आपल्या भाषणाची सुरुवातच आठवेनाशी झाली. तो मागं वळून म्हणाला, आण्याबा माझं कोणचं भाषण हो, पहिला सबूत सांगा लवकर. आर आधी आत घुस. प्रामटर सांगल की चुकलं तिथं. विंगेतनं त्याला कोणीतरी आत ढकललं. तसा प्रेक्षकात कालवा उडाला. शिद्याच्या तोंडातनं शब्द फुटेना. मग प्रॉम्प्टर ओरडून ओरडून वाचू लागला. तेच बाहेर ऐकू येऊ लागलं आणि प्रेक्षक तेच चित्त देऊन ऐकू लागले. टाळ्या, शिट्ट्या, आरोळ्या थांबल्या. स्टेजवरचे संवाद खड्या आवाजात होऊ लागले. पट्ट्यांच्या फेकीगत पात्रांचे हातवारे दिसू लागले आणि प्रेक्षक दांडग्या कुतूहलानं ते निहाळत बसले. एकेका पात्राला हळूहळू ओळखू लागले. इंजिन सुरू करून ड्रायव्हरनं विसावा घ्यावा तसा आण्याबा नाटक सुराला लागल्यावर रंगपटात येऊन बसला. त्यानं खिशातनं एक बिडी काढली आणि समाधानानं तो झुरके घेत राहिला. सगळं आवरून हेरवाड्याही रंगपटात आला. एक हुंकरा टाकून आण्याबाला म्हणाला, पाटलाचा शिद्या काय दिसतंय र? कुणाला ओळखूच येणार नाही. अक्षी सुदमुत पोरगी म्हणायचास. चल जरा बाहेर चल, एक चक्कर मारून येऊ. आण्याबा उठला. मग ते दोघही बाहेर येऊन उभे राहिले. नाटक आता सुराला लागलं होतं. एवढ्यात काय झालं कुणाला ठाऊक. त्या गर्दीतनं एक भला धिप्पाड माणूस एकाएकी उठून उभा राहिला आणि कचा कणिक तुडवावी तशी पायाखाली माणसं तुडवीत तो स्टेजकडे निघाला. त्याच्या पटक्याचा शेमला चांगला टाचेपर्यंत लोंबत होता. हेरवाड्या घाबऱ्या होऊन म्हणाला, आण्याबा, अरे हो शिद्याचा बा. बघता बघता तो स्टेजवर चढून गेला. कोंबड्याची मानगूट पकडावी तशी शिद्याची मानगूट धरून त्यानं त्याला विंगेतनं बाहेर ढकलून दिलं. त्या गचंडी सरशी ते पोर रंगपटाच्या दारात आलं. अंगात वाळवानं पसरावं तशी त्या पटांगणात पसरलेली ती माणसं एकाएकी उठून उभी राहिली. काही स्टेजवर गेली, काही रंगपटात घुसली. आण्याबा आणि हेरवाड्या पळत पळत पाटलाकडे आले. काकुळतेला येऊन म्हणाले, पाटील हे काय नाटक बंद पाडता होय?
पाटलानं शिद्याच्या पाताळाला पदर धरून एक हिसका मारला. तसं पोर त्याच्या पायात आडवं झालं. त्याला पक्का लाथ घालून तो म्हणाला, पुरुषाच्या जातीला येऊन लुगडं नेसतोस वय? पोटाला येऊन अब्रू घालवलीस का घराण्याची? आधी फेड फेड ते लुगडा. आण्याबा पुढे होऊन पाटलाचे पाय धरून म्हणाला, पाटील हे काय करतासा? नाटक बंद पाडतासा वय? पाटील चवताळला. आण्याबाच्या झिंजा धरून त्याला वर उचलत तो म्हणाला, पाटलाच्या पोराला लुगडं नेसवतोस? नाटकाची एवढी हौस आहे तर आणखी तुझ्या बायकोला नेशिव लुगडा आणि नाचू इथं. असं म्हणून शिद्याची एक तंगडी त्यानं हातात धरली आणि कुत्रं ओढावं तसं दरा ओढत तो तिथनं बाहेर निघाला. सापाला बघून गवतानं भांग करून द्यावी तशी माणसं गडबडीनं वाट करून देऊ लागली. दरवाजात गेल्यावर पाटलानं त्याची तंगडी सोडली. शिद्या लटालटा कापत घराकडे चालला. तोंडानं शिव्या देत आणि हातानं भुक्क्या घालत पाटील त्याच्या मागणं निघाला. तर मित्रांनो, शंकर पाटील सरांचा वळीवा कथा संग्रहामधील नाटक ही कथा आज आपण पाहिली. भेटूयात पुढील कथेमध्ये. धन्यवाद.